फिश फिश फिश. हे बघा फिश. नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर कोल्हापूरमधलं आजचं वातावरण एवढं सुंदर आहे ना. खरं आषाढीच्या दिवशी तुम्ही पाहिलं तर त्या दिवशी सकाळून म्हणजे जवळपास दुपार 2-3 वाजेपर्यंत पण ऊनच होतं. त्यानंतर पाऊस सुरू झाला आणि काल पण पाऊस होता, आज पण पाऊस आहे. सो छान वाटतंय. आणि अशा वातावरणामध्ये ना म्हणजे काय म्हणूया की इथे तर खूप सारे स्पॉट आहेत कोल्हापूरमध्ये स्पेशली, जसं की पावसाळी जी पर्यटन स्थळ म्हणतो ना, पण हे पण आहे की ते रिस्की पण तेवढंच आहे. सो गगनबावडा म्हणा की गगनगिरी महाराजांचा मठ आमची खूप इच्छा आहे बघायची, पण ते दरवर्षी आम्ही प्लॅन करतो, पण नेमकं जेव्हा ते जायचं ठरायचं असतं ना त्यावेळेस ह्यांची ड्युटी ह्या त्या गोष्टी असल्यामुळे मग ते कसं तरी राहूनच जातं. खूप स्पॉट आहेत तसे कोल्हापूरमध्ये एक ना आणि. परत तुम्ही कोल्हापूरकर असाल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करा. जर जुळून आलं तर आम्ही नक्की जाण्याचा प्रयत्न करू. आणि खरं निसर्गाच्या बाबतीत ना म्हणजे भरभरून दिलंय कोल्हापूरला. इतकं सुंदर आहे सगळं, म्हणजे नुसतं गॅलरीतून बाहेर जरी बघितलं ना तरी सुद्धा रिफ्रेश व्हायला होतं. आजचं तर खूपच सुंदर वातावरण आहे. आणि आज त्याहून एक विशेष गोष्ट अशी आहे की काय झालं होतं, आम्ही यात्रेला गेलो होतो आणि तिथे ना खेळणी घेत होता श्री. आणि ती खेळणी तुम्हाला तर माहिती आहे यात्रेच्या तिथे ना एकतर क्वालिटी पण चांगली नसते, दुसरी गोष्ट ते खूप जास्त त्याला पैसे चार्ज करतात. जेवढी रेग्युलर असतात त्यापेक्षा पण जास्त. त्यात पण ती लो क्वालिटी असून जास्त पैसे घेत होते. तसं त्याला ना झाडांची खूप आवड आहे, म्हणजे झाडं लावण्याची, रोपं लावण्याची. सो त्यांनी इथं पण गॅलरीमध्ये खूप छान तीळ, बदाम, त्यानंतर शेंगदाणा त्याचे सुद्धा रोपं केली आहेत. त्यासोबत चिया सीड असं बरंच काही केलेलं आहे. चांगली गोष्ट आहे की त्याला झाडं लावण्याची आवड आहे आणि ते माझ्या आईमधलं त्याच्यात आलंय. ते म्हणतात ना की जेनेटिक असतं तशा टाईपमध्ये. सो त्यामुळे मग खूप छान केलं त्यांनी इथे पण. मी नक्की एक दिवशी तुम्हाला ते दाखवेन. आणि त्याचं होतं मग की मग मला त्या पैशामध्ये ना रोपं घेऊन द्या किंवा मला काही घ्यायच्यात प्लांट्स तर ते तुम्ही मला घेऊन द्याल का. चांगली गोष्ट आहे. फक्त एवढंच आहे की आपण रेंटेड घरात राहतात ना तेव्हा ते लावण्याचं थोडं अवघड होतं, जागेचं मॅनेजमेंट वगैरे. सो ते होतं, पण हे म्हटलं की चांगली गोष्ट आहे होऊया आपण. सो म्हटलं चला, ते पेंडिंग होतं आषाढीपासून दररोजच तो बनत होता. आज मुहूर्त लागलाय, हे पण आहेत, त्यामुळे म्हटलं की चला जाऊन येऊ. कारण दररोज ह्यांचं काही वेळेचं नियोजनच होत नव्हतं. आज कसं तरी मुहूर्त लागलाय आणि हे पण ड्युटीवरनं आल्यानंतर आता हा व्लॉग मी कंटिन्यू केलेला आहे. शांभूची गम पावडर चाललंय, आम्हाला स्वतःच पावडर लावायचं आणि तिचं पावडर वेगळं आहे बाय द वे. पण मॅडम ना ते मोठ्यांचंच पाहिजे असतं. 1 2 म्हणून दाखव का सर्वांना. 1 2 3 4. तू काउंटिंग करणार आहे मी म्हणणार का. माझा होमवर्क घ्यायली 1. नाही, तिचं आता पावडरकडे लक्ष आहे. आणि हा फ्रॉक ती स्वतः आणून देते. म्हणजे त्या दिवशी आषाढी दिवशी पण तिला किती म्हटलं दुसरा घालूया, नाही हाच पाहिजे. म्हणजे एवढं कळायला लागलेलं तिला आजकाल. आणि कुठे जातोय ते आता श्रीकडनंच ऐका. मी खूप सारे प्लांट्स सीड्स पासून पण उगवलेत आणि कटिंग्स पासून थोडे उगवलेत. तर एका माझ्या गार्डन टूरला आहे ना, मी तुम्हाला ते दाखवतो, कमेंट करा. आणि आता मी नर्सरीमध्ये जाणार आहे. आणि कारण की मला खूप प्लांट्स आवडतात, मी लावतोय पण. अच्छा. आणि कोणते प्लांट मी घेणार आहे ते बघण्यासाठी कंटिन्यू करा. बर. मॅडमचं काय चाललंय, पावडर लावताय. पावडर लावताय. तुम्हाला काय हवंय मॅडम. काय आम्हाला बाहेर फक्त ड्रेस आणायचा, नवीन शूज आणायचे, ही रेनकोट तर मग अशी आणून दिले आणि दूर जाऊ म्हणजे डायरेक्ट मला आता वाटते. असं आहे, जवळतं तिला पण बाहेर आहे ना. नाही, तिला उलट कमी जाण्यात येतं इतरच्या तुलनेमध्ये ना. हो. तर चला, खूप चांगलं. म्हणजे कसं आहे, प्लास्टिकच्या त्या खेळणीमध्ये पैसे वेस्ट करण्यापेक्षा श्रीने स्वतःहून म्हणलंय बाबा या बदल्यात मला प्लांट्स द्या वेगवेगळे. त्याला थोडस त्याच्यामध्ये आवड आहे. ठीक आहे, काही वाईट नाही त्याच्यामध्ये.
फक्त आमचं एवढंच होतं की आपण राहत एक तर गॅलरी कंजेस्टेड असतात तिथं कुठे ठेवायचं म्हणत होतं, पण त्याची इच्छा आहे तर म्हटलं चला. हो, कारण ते बऱ्याचशा गोष्टी त्यानं गार्डनिंग मध्ये त्याच्या केलेल्या आहेत. चिया सीड सुद्धा उगवलेले आहेत, भरपूर काही आहे. तुम्हाला एका दिवशी वेळ मिळाला तर वर्षाची तुमच्यासोबत शेअर करेल. आता तो कुठले प्लॅन्स सिलेक्ट करणार आहे तो मोठा प्रश्न आहे. बजेट पण ठरलेलं आहे त्याचं, त्या बजेट मध्येच तो घेणार आहे, कारण जेवढी खेळणीची प्राइस होती तेवढी सांगितलेलं आहे आम्ही त्याला. तर तेवढ्यामध्ये किती प्लांट्स घेतोय आणि काय काय व्हरायटी घेतोय, फ्रुट्सचे घेतोय, फ्लावर्सचे घेतोय अथवा बाकी काय घेतोय ते बघूया. आम्ही पण एक्साइटेड आहोत, चला बघूया. स्त्रीने उगवलंय आणि इतकं छान ग्रो झालंय ना, हे पाहून मला तर खूपच भारी वाटलं. याची लेंथ बघू शकता तुम्ही, हे बघा, हे स्त्रीनेच लावलंय आणि एवढं सुंदर उगवलंय. डेली तो त्याची काळजी घेतो. मी पण माझ्या परीने कधी शक्य झालं तर घेते. इकडे पण एक दुसऱ्या त्याच्यामध्ये त्यांनी लावलेलं आहे. हे बांबू प्लांट लावले स्त्रीने. हे भुईमुंग, इथं हे आहे बदाम, हा, आणि इथं हे आहे चिया चिया सीड्स. सीड्स. हे चिंच आहे, हे बघा इथं इथं, आणि इथं हे आहे. हो, आणि हे ड्रॅगन फ्रूट. फ्रूट. हे पूर्ण असं इतकं लेंथ आणि हे झालं. बघा हे ऑटोमॅटिक. आणि हे जे हे दिसायलंय ना व्हाईट कलरचं तीळ, अजून खूप सारे आहेत. आणि हे बॉटम पाम आहे, बॉटम पाम पासून उगवले बघा. त्याला वरी वरी लीफ यायलात आणि मध्ये रूट्स पण खूप सारे आले त्याला. हे तीळ आहेत. चला, खुश. एक मुलगा खूपच खुश आहे आज. चला या. चला, निघालोय आम्ही बाहेर जाण्यासाठी आणि पाऊस पण थांबलाय सुदैवाने. जवळच जी नर्सरी आहे तिथे जायचा विचार करतो आहोत. सगळे रस्ते वगैरे असे ओले झालेले आणि बॅग पण सोबत घेतली आम्ही. निघायचं मग. चिरंजीव, बघू द्या इकडे चेहरा तुमचा किती खुललाय, ते किती क्यूट दिसायला आज श्री. फक्त तब्येत सुधारली पाहिजे. म्हणते ती नाही नाही नाही, नो नो. चला आता आपण स्पॉटला जाऊया. स्पॉट, हो, पिकनिक स्पॉट. पिकनिकला चालूया. फिरायला चाललोय आपण. पिकनिक स्पॉट. बघा मग आता कसले हवेत तुम्हाला प्लांट्स. शांबूच खुश आहे. आता इथे बघा. आणि स्त्रीचं चाललंय की त्याला ना फ्लावरचं एखादं तरी असायला पाहिजे, फुलांचं झाड त्यासोबत आणखी काही हवेत त्याला सपोज वाटत असते. हे कटिंग वगैरे नाही घेतात. मोसंबीचं आपल्या इथं आलं होतं ते. ते विकत घेतलेलं आहे नको, ते तोडल त्यांनी. अचानक तोडलं तर काय करायचं. लोटस. एक डन झालंय आत्ताशी आहे ना श्री. आणि शांभवीचं काय चाललंय बघा. ती खडे वेचतीये इथले. आणि अरे असं का नाही ना. चलो, माती किती लावली हाताला दाखव. ये ये लोटस एक सीड घेऊ किती तो ये ये. मला लोटस
या चला. नको इथे शाखा आहे. मग आमचं थोरियम कितीला आहे? श्रीचं एक झाड फक्त एवढ्या वेळात टर्न झालंय. मला म्हणत असेल ड्रेस गेला मग किती वेळ आणि लागला? आहेत बाकीचे महागडे. Choose करायला किती वेळ लागला? हो एकच घेतलं एवढ्या वेळात. म्हणशील का आता मम्मीला? इकडे बघितलं का तोपर्यंत. तिकडे दंगा चालू आहे आता. पण मला तर लय वेळ लागतो. तर तू पण खूप वेळ लावलास पण किती लांब आहे? आणि मोठे दुसरे प्लांट सिलेक्ट केले ते पण म्हणतो तो लय महागडे आहेत आपण त्याचं budget जे आहे त्याच्यात तू घेतोय. अजून त्याला तो दुसरी नर्सरी बघायची. चला. पाच आहे तो सोनचाफा आहे. मी दुसऱ्या नर्सरीमध्ये आलोय आणि इथे पण सेम शांभवीची मस्ती चालली. इथं पाणी साठलेलं आहे त्याच्यात ती अशी हात घालून खेळतीये. पूर्ण फ्रॉक खराब केलाय. तिथे पण ते काका म्हणत होते. मी म्हटलं चल ना बाळा घरी. तर म्हणे नाही नाही ते काका म्हणतात राहू दे तिला इथेच. आणि घरी थोडी ना ती मजा आहे इथं येते कारण तिला पाणी खेळायला मिळायला लागलेलं. आता श्रीचं आणखी कन्फ्युजन काही संपलेलं नाही. तो बघतोच आहे. आम्ही त्याच्यावरती सोपवलं. इवन तिथले पैसे देणं किंवा त्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या पण त्याला शिकता याव्या यासाठी बार्गेनिंग वगैरे ते त्याला सांगितलं की 40चं आहे तर बघ कितीला, 50चं आहे तर कितीला असं. सो तो करतो आहे स्वतः. सो छान वाटतं. आणि चला खरं तर आपलं जेव्हा स्वतःचं घर होईल ना तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करताना खूप मजा येणार आहे. कारण कसं शिफ्टिंगचं टेन्शन नसतं. झाडांचं खराब होत नाहीत झाडं. आता इथं म्हटलं ना की आता कधी बदलायची वेळ आली की परत ते उचला ठेवा. त्यात काही झाडं तिथंच ठेवून जावी लागतात. मागच्या वेळी तुम्हाला माहिती आहे माझ्या जुन्या घरी माझ्याकडे केवढी झाडं होती. त्यातली निंबाच्या वर झाडं ठेवून आलो होतं मी. असं होतं म्हणजे वाटली आम्ही शेजारी वगैरे. सो या गोष्टी आहेत. आवाज येतोय का नाही माहीत नाही. तो साईडलाच रोड आहे. रंकाळ्याच्या जवळ आहोत आम्ही. इकडे रंकाळा आणि इकडे आहोत आम्ही. सो आता बघतोय तो ठरवतो लवकरात लवकर. आभाळ आलंय. पाऊस कधी येऊ शकतो. आणि मॅडमचं बघा काय चाललंय. काय आहे हा वाव चिमणी इथं बसली आहे. ते दाखवतोय श्री मला. आणि माय बघ ब्लॅक कलरचा काय ते आपल्याकडे आहे की हा. ब्लॅक कलर. ह्याच्यात आपलं ग्रीन आहे. हे आहे आपल्याकडे. नाही हे नाही ते आहे. हा हा करेक्ट. बरं आवरा मग आता घ्या चटकन. काय होतंय का पसंत साहेब? झाड बघायला एवढा वेळ तर पुढे कसं रे. सगळेच आवडायला आहेत. सगळेच घेऊन जायचे. मग नर्सरीच टाकावी लागेल आपल्याला. हा हे बघा ही लोक घेत आहेत सिलेक्ट करतायत. तोपर्यंत आम्ही इकडे वॉक करतोय. आपण भूल जाऊ तिकडे फिशिंग करतोय कोणतं. चला बघूया आपण. ठीक आहे एका जागी थांबत नाहीये. खाली सोड म्हणून रडते. मी तिकडे बायका सुद्धा फिशिंग करताय. ते दाखवते मी तुम्हाला. तू करणारच फिशिंग? करणारच. चला आपण पण फिशिंग करूया. आहे मासा त्याच्यात मध्ये आहेत का? सापडलं सांगा काय. फिशिंग करतायत तिथे आणि इथे महिला पण आहेत ज्या मासे पकडतायत. आणि मागे पाऊस आता झालाय त्यामुळे आलाय का. हे बघा फिश. मासा पकडलाय दादांनी मस्त असा. पकडले त्यांनी. ओ माय गॉड. फिश फिश वाव. फिश फिश फिश. इकडे बघू. होय गेले म्हटले आत्ताच. साप भरपूर आहे तिथं. कितीला आहे? वजनावर आहे का कसं आहे? कितीला? 100ला दे. घ्यायचं का स्त्री? आंब्यांना होती. ड्रॅगन 80ला किलो करून दे. काय नका दे 100 रुपये. एका महत्त्वाच्या कामासाठी आलोय.
ते पूर्ण झाल्यास तुम्हाला विश कोणती रोपं घेतलीत काय ते दाखवतो तुम्हाला घरी गेल्यानंतर. आत्ता आपण वेगळ्या लिफ्टमध्ये आहोत, तुम्हाला लक्षात आलंच असेल. आणि आपल्या फ्लाईटची तिथली वेगळी आहे ना लिफ्ट, जराशी लगेच वेगळा फील येतो. बरं, आता एका महत्वाच्या कामासाठी आलोय, ते पूर्ण झालं तर तुमच्यासोबत हा व्हिडिओ इथून पुढचा शेअर करेल, नाही तर मग मी तसाच ठेवेल. तर आता एका ठिकाणी आलोय, चला अगोदर बघून घेऊ कसं काय ते सगळ्या गोष्टी. आणि मग 9 10 Yay! आजपर्यंत माझ्या आयुष्यातली जी काही सुख दुःख असतील ते सगळंच मी तुमच्यासोबत व्लॉगच्या माध्यमातून शेअर करत आली. आणि तुम्ही सुद्धा तितकंच आपुलकीने त्या सगळ्या गोष्टींना मला काही वेळा समजून सांगितलं आहे, काही वेळा आपुलकी, प्रेम, माया सगळ्या गोष्टी, त्यासोबत काही प्रेमाचे सल्लेसुद्धा दिलेले आहेत. आणि आज हा आनंदाचा दिवस तुमच्यासोबत मला मनापासून शेअर करावा वाटतो आहे. माझ्या माहेरच्या घरी हा नवीन फॅमिली मेंबर आला आहे. हे ट्रॅक्टर घेतलेलं आहे माझ्या भावानी, आणि खरं सांगू तर म्हणजे खूप गरज होती ह्या सगळ्या गोष्टीची, पण त्याची कॉस्ट पण काहीतरी समथिंग 8 लाखाच्या आसपास होती. आणि ते पोस्टपोनच होत होतं. गेल्याच वर्षी त्याने 4 व्हीलर घेतलेली आहे, आणि त्यामुळे मग चाललं होतं की आज घेऊ, उद्या घेऊ, बरं नंतर घेऊ. परंतु त्याला शेतामध्ये तुम्हाला तर माहिती आहे फवारणीसाठी परत बरेच कामं असतात जी ट्रॅक्टरवर होतात. तर त्याच्या कामाचा आता लोड जो आहे तो थोडासा हलका होईल, त्याचा मला खूप जास्त आनंद होतो आहे. सो तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. आणि यस, आपला भाऊ जेव्हा प्रगती करतो किंवा आपले वडील प्रगती करतात आणि माहेरचं थोडंही काही विशेष असेल तर ते खूप भारीच वाटतं ना. तर हे तर खूपच जास्त आहे, आणि मला नक्कीच प्राऊड फील होतं त्याच्यावरती कायमच की मी त्याची बहीण आहे. सो भाग्य लागतं असा भाऊ मिळायला. आणि इथे आता वहिनी आणि भैया जोडीने पूजा करत आहेत. लक्ष्मी आहे ही आमची असं म्हणू शकतो आता आम्ही. आणि तुम्हाला सांगू का, मागच्या वर्षीच त्याने 15 लाखाची गाडी घेतली होती. आता यावर्षी एवढी मोठी वस्तू घेतोय तो. सो साध्या गोष्टी नाही आहेत, ह्या प्राऊड वाटण्याजोग्याच आहेत. तर क्लास आत्ताच एवढ्यात संपलाय. आता किती वाजले मी दाखवते. म्हणजे क्लास संपल्यानंतर मी जेवणच केलंय फक्त. आत्ता वाजतायत 11:50 झालेत. 11:50 म्हणजे क्लास 11:15 पर्यंत चालला. त्यांचं जेवण वगैरे केलं. आता मी भांडे वगैरे इथले सगळे कलेक्ट करते. आणि अजून एक गोष्ट म्हणजे उद्या ना नाश्त्यासाठीचं सुद्धा आता भिजत घालावं लागतं. त्यामुळे बऱ्याच जणांना हे वाटतं की एवढं काय त्याच्यात काय विशेष, पण ना सगळे जेव्हा झोपलेले असतात ना तेव्हा काम करावं लागतं, तेव्हा जाऊन कुठे यश मिळतं किंवा ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर इतरांपेक्षा वेगळं चमकायचंय, पुढे जायचंय, तर इतरांपेक्षा कष्ट सुद्धा जास्तीत जास्त लागतात. आता इथे मी वाटाणे भिजत घातलेत बघा उद्यासाठी. हे बघा, हे वाटाणे भिजत घातलेत. आणि या इथे मटकी घातली आहे. तर ही उद्याच्याला बांधून ठेवायची. आणि हे जे आहे ते उद्या नाश्त्यासाठी, ते परवाच्या नाश्ता, 2 नाश्त्याची ती तयारी झाली. आता मी मग अशी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की हे तयार झाल्यानंतर तुम्हाला दाखवते म्हणून कशा पद्धतीने होतं. याला अजून थोडं आटवण्याची गरज आहे. त्याचा कलर वगैरे पूर्ण बदललाय बघा. हे असं टेक्स्चर झालंय याचं, हे अशा पद्धतीने. आणि ह्याला ना थोडं आणखी आटवलं की एकदम घट्टसर होतं हे. चला या नोटवर हा ब्लॉग मी इथेच थांबवते. आता 12-12:30 पण वाचलं. मी जोपर्यंत झोपत नाही तोपर्यंत शांभवी काही झोपत नाही, म्हणजे ती माझ्या आसपास इथंच फिरायला असते. आता दादाच्या ग्रेवांनी घालायला इकडे तिकडे सगळीकडे असं करून घेतलं. चला, ब्लॉग आवडला असल्यास लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया आपण लवकरच उद्या जास्त नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.